आपण सर्व सेवक मिळून एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। मान चाहिए बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार मासिक नवयवनकार्य बेंडेगाव या ठिकाणी सन्माननीय ठाकरेजी यांच्या निवासस्थानी पार पडले। बाबांच्या आदेशानुसार भगवंत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। आम्हा सर्व सेवकांचे मार्गदर्शक मानव धर्माचे मार्गदर्शक महान तेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। आम्हा सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी डुबरेकर उपस्थित आहे। मातोश्रीला माझा प्रणाम। आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाअंतर्गत मार्गदर्शक सन्माननीय जोडे काकाजी यांना माझा नमस्कार। प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाअंतर्गत मार्गदर्शक सन्माननीय नागतोडेजी, मार्गदर्शक सन्माननीय बोरेजी, या परिवाराचे मार्गदर्शक सन्माननीय चरडेजी, उपस्थित सर्व कार्यकर्ता मंडळी, संचालनकर्ते, समोर बसलेले सर्व सेवक सेविका, बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार। संचालन करते आयुष दादा यांना सुद्धा माझा नमस्कार। खरोखर भगवंताची कृपा खूप महान आहे आणि त्याला आपण ओळखू नाही शकत। आज या ठिकाणी जे भगवत कार्य होत आहे तन मनातून सर्व लोक बसून आहेत। नाही कोणाला गरमी लागत आणि पावसानं सुद्धा आपल्याला साथ दिली। मार्गदर्शकांनी म्हटलं पाण्या पावसाचं थोडं आपण लवकर आठवतं घेऊ, परंतु बाबांची कृपा खूप महान आहे। आज या ठिकाणी सुंदर सुंदर मार्गदर्शन झालं आणि त्याच्यामध्ये काही सेवक किंवा सेविकांनी माझं नाव घेण्यामध्ये थोडा घोळ केला। फार लांब लचक माझं नाव काही लोकांनी घेतलं। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोणी संचालक म्हणलं, कोणी माजी संचालक म्हणलं, मग घट्ट मंडळचे मार्गदर्शक म्हणलं, मग पडोळे काकाजी म्हणलं। तर हे मला उचित वाटलं नाही। आम्ही पहिलं होतो, बाबाच्या आदेशानं निवडणूक झाली, नवीन बाडी बसली, त्या ठिकाणी नवीन मंडळ तयार झालं। ते आहे संचालक, ते आहेत अध्यक्ष। आम्ही जेवढे लोक होतो तेवढे माजी बनलो आता आणि बाबांनी त्यांना निवडून दिलं तर त्यांच्या पाठीशी राहून आपल्याला एक जुटानं एक होऊन त्यांना सहकार्य करायचं आहे। ते चांगलं चांगलं कार्य करणार आहेत। बऱ्याचशा कल्पना त्यांच्या सुद्धा मनामध्ये आहे आणि जरी समजा संचालक इथं असते आणि तुम्ही मला संचालक म्हणलं असतं त्यांना किती वाईट लागलं असतं। तर माझं नाव सरळ सरळ द्यायचं, पडोळे काकाजी यांना नमस्कार म्हटलं, संपलं। मार्गदर्शक नाही म्हणलं, माजी संचालक नाही म्हणलं तरीही चालतं। तर या ठिकाणी थोडीशी सुधारणा करावी आणि संचालक हा शब्द वापरायचा नाही। आज या ठिकाणी मला काही अनुभव शिकायला मिळालं। मला तर मिळालं, तुम्हालाही मिळालं। मगाशी सुरुवातीला एका मुलाने मार्गदर्शन केलं, इंजिनियरचा काहीतरी त्याला पॅकेज मिळाला 6 लाखाचा। पहिल्यांदा पॅकेज मिळालं 4.5 लाखाच्या बाहेरगावच्या। पण प्रसंग कसा घडतो आम्हाला हे समजून घ्यायचं आहे। हे जे अनुभव आहे याच्यामधून आम्हाला खूप काही शिकायचं आहे। आम्ही निवड विनंती प्रार्थना केली म्हणजे आम्हाला सगळं समजलं असं नाही।
एक एक शब्द कधी कधी कोणाला काय शिकवून जाईल हे सांगता येणार नाही. मगाशी नागतोडे साहेब बोलले शब्दावर, तर त्या इंजिनियर पोरानं म्हटलं त्याचा नंबर लागला बाहेर, आईचे शब्द निघाले आणि खरोखर धोरणाचे शब्द निघाले. शब्द हे काय आहे याला कोणी पकडू नाही शकत शब्दाला. का बापूने तू कुटुंबामध्ये राह, 2 पैसे कमी मिळून चालेल आम्हाला, हाय माणुसकी, हाय आमचा मानव धर्म. बाहेर जातील 2 पैसे जास्त मिळेल, आई वडिलांना चिंता राहते, माझा मुलगा कसा राहील बाहेर, माझी सून कशी राहील, कसा राहते तो, कदाचित बिघडण तर नाही, तिकडे चर्चा बैठक नाही मिळणार त्याला. म्हणजे आई वडिलाचं प्रेम कुठं आहे? बाबाच्या आदेशावर लागलं. कुटुंबात आणि सेवकात येतात. आपण जरी खूप पैसा जरी लावला, मुलांना जरी विदेशामध्येही पाठवलं, तरी आपल्या पाठीची कोण आहे शेवटी? म्हणून आपल्याला काही काही अनुभव असे आहे का आपण जरी हा जो निश्चय केला, हा जो अनुभव आहे, युवा पिढीने शिकायला पाहिजे हा अनुभव. का नाही त्यांनी जर जिद्द पकडली का भगवंता माझ्या आईवडिलाची इच्छा आहे का मी माझ्या आईवडिलाजवळ राहून काम केलं पाहिजे, आईवडिलाजवळ राहून मी मेहनत केली पाहिजे, असा मला योग्य. हे जर समोरच्या पिढीनं जर शिकलं तर किती चांगलं होईल. आईवडिलांना आनंद होईल, त्या मुलांनाही आनंद होईल. ही आहे आपल्या मानव धर्माची रूपरेषा. तर आपलं लक्ष जर तिकडे राहिलं तर खरोखर चांगले शब्द निघतील आणि चांगलं कार्य होईल. हा एक अनुभव शिकायला मिळाला. दुसरा एक मला अनुभव, लहानसा शब्द एक सेवक बोलले मगाशी, फोडाचा अनुभव जो आहे स्त्रिया करता. त्या बाईनं चूक केली. कोणती चूक केली? पतीनं म्हटलं म्हणजे का वेळा घेऊन येशील असंच सांगितलं वाटते, वेळा घेऊन येशील. आणि ती बाई विसरून गेली, वेळा तिनं आणला नाही, तिच्या अंगाला फोडं आले. आणि मग झालं काय? चूक आठवली, माफी मागितली, तिला समाधानी मिळाली. म्हणजे शब्द प्रपंचाचा आहे, शब्द लहानचा आहे, खूप मोठा शब्द नाही आहे, खूप काही मोठी चूकही नाही आहे. पण माने तो गंगामाई नाही तो बळता पाणी, अशी गत आहे आमची. त्या म्हणून सेविकांना हे शिकायचं आहे का पतीचा शब्द तुटल्या पाहिजे नाही. चटे दादांनी बोलता बोलता बोलले का आता आम्हाला पाणी घ्यावं लागते, जेवण घ्यावं लागते, आहे अशी परिस्थिती आहे. आम्ही डोळ्यानं पाहून मिळालो, बऱ्याचशा ठिकाणी ही परिस्थिती आहे. मग आम्हाला समजदारी कधी येणार आहे? आमच्या बाबांनी आम्हाला काय शिकवलं आणि आम्ही काय शिकवणार आहोत? तर हा जो धर्म आहे हा धर्म साधारण नाही. या धर्मामध्ये 3 पायऱ्या, 3 स्टेप्स ऑफ धर्माया. पहिली पायरी आहे स्वार्थाची या धर्माची. त्या महाभारतामध्ये आपण ते महाभारत लागत होतो तेव्हा ऐकत होतो, ये कथा है स्वार्थ की, पुरुषार्थ की और परमार्थ की. तेच आहे या धर्मामध्ये. आपण सगळे लोक स्वार्थ घेऊन आलो. प्रत्येकाला स्वार्थ होतं, माझं दुःख दूर झालं पाहिजे, मी सुखी झालो पाहिजे, मी जीवन जगू शकलो पाहिजे. प्रत्येकाला स्वार्थ होतो. आणि भगवंताची बाबाची कृपा एवढी झाली का सगळ्यांचं स्वार्थ म्हणजे बाबांनी पूर्ण केलं. आता स्वार्थ पूर्ण झालं तर आमच्यामध्ये बाबांनी हा विचार केला का या मानवाचा, या बाईचा, या माणसाचा याचा जर दुःख दूर झालं तर हा काय बनेल? माणुसकी येईल याला. आणि माणुसकी आली तर हा काय करेल? परमेश्वरी कृपेचे कार्य करेल. आता परमेश्वरी कृपा म्हणजे काय? आम्ही विनंती केली, भगवंतानं आम्हाला समाधानी दिली, तर परमेश्वरी कृपा झाली का आमची? नाही झाली. आम्हाला मरेपर्यंत आम्ही जे केलं ते आमच्या मुलाबाळांना शिकवायचं आहे. आम्हाला त्यांना संस्कारी बनवावं लागेल. आम्ही देवाला नाही पाहिलं, कोण हनुमानजी आहे त्याला नाही पाहिलं,
आम्ही पाहिलेला महान त्यागी बाबा जुंदेजी आणि हनुमानजीची पर्वा केली नाही आम्ही. आमच्या घरामध्ये हनुमानजीची प्रतिमा होती तरी आम्ही ते भिंतीची प्रतिमा काढून त्याचं विसर्जन केलं. हनुमानजीची पर्वा केली नाही. आम्ही नास्तिक बनलो होतो. कोणता हनुमानजी हे आम्हाला काय समजत होतं काही माहिती नव्हतं. आणि हनुमानजीची भक्ती साधारण नाही आहे. आमच्या हातात मिळाली हा साधारण योग नाही आहे. काहीतरी पुण्य झालं असेल आम्हाला तेव्हा म्हणून आम्हाला एवढी चांगली भक्ती मिळाली, एवढा चांगला फर्निचर मिळाला. कारण भगवान जो आहे तो कोणाचा आहे? भगवंतानं आपला परिचय दिला. भगवंताने तुम्हा आम्हाला बेईमान म्हणला. बाबांनी सांगितलं आपल्या मार्गदर्शनामध्ये, सेवक मैं भगवान हूं तू मानव है, भलाई तूने मुझे प्राप्त किया, मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता क्योंकि मानव ये बेईमान है. बाबाला बेईमान म्हटलं, बाबाला नाही म्हटलं परंतु मानव जातीला बेईमान म्हटलं. पण बाबाच्या आत्म्याला ही गोष्ट लागली का भगवंता मी काय गुन्हा केला, तुझ्या देवळात आलो, तुझी भक्ती केली आणि भगवान मला परिचय देत आहे का बेईमान आहे म्हणून. मग आम्हाला जवळ कोण केलं? आम्हाला जवळ भगवंताने नाही केलं. हनुमानजीनं जवळ केलं असतं तर स्वप्नात आला असता, बोलला असता का तू या मार्गावर ये, असं कर तसं कर. आम्हाला हनुमानजीनं जवळ नाही केलं, त्यानं तर बैमान म्हणलं, बैमान. मग आम्हाला जवळ कोण केलं? महान त्यागी बाबा जुंदेजीनं. बाबांनी आमच्यावर विश्वास टाकला का हा मानव जो करत आहे, हा मानवाला जे दुःख आहे याचं दूर झाल्यावर हा मानव जीवनामध्ये बेईमानी करणार नाही हे बाबाला वाटलं. आणि त्या बाबाच्या त्यागाच्या भरोश्यावर हनुमानजी आम्हाला मदत करत आहे. आम्ही हनुमानजीला पाहिलं नाही, आम्ही पाहिलं महान त्यागी बाबा जुंदेजीला. आम्ही पाहिलं ज्यांनी भगवंत प्राप्त केलं त्याला पाहिलं. म्हणून आमचं कोण आहे तो महान त्यागी बाबा जुंदेजी. बाबांचा शब्द खाली जाऊ शकत नाही. आणि बाबा खुश कशावर झाले? आम्ही वचन दिलं बाबांच्या आदेशाचं वेळोवेळी पालन करून परंतु सुख मिळाल्याच्या नंतर तुटून जाते शब्द. असे शब्द ते तुटतात. सुख मिळाल्यावर आपल्याला जे म्हणतो ना का एक जुनी म्हण आहे, कुत्र्याला खीर नाही पचत. आम्हाला सुख नाही पचून राहिलं. मार्गावर राहू नये, सेवक राहू नये. आता चढेजीनं सांगितलं पटाचं पट पाहायला जातात, कोणी काही करायला जातात. मार्गावर राहू नये, आम्हाला सुख नाही पचत आहे का? आम्ही आमच्या मुलाबाळांना सुखानं वाढवलं, सुखानं शिकवलं, तो मुलगा बापाला जबाब देते म्हणजे त्या मुलाच्या अंगात सुख आलं का नाही? ते ऐकत नाही, आपले लेकरं आपलं ऐकत नाही म्हणजे त्यांच्या अंगात सुखच आलं ना, याला दोषी आम्ही आहोत. कारण आम्ही म्हणलं भगवंताला, बाबा माझ्या मुलाचा ताप जाऊ द्या, मला नातू होऊ द्या, मला नातीन होऊ द्या, लग्न जीवू द्या, फलानं होऊ द्या. कोणीही सेवकांना आपल्या पोराबाळाला दुःख द्या असं म्हणलं नाही. आमच्या भक्ती, आम्ही केलेली भक्ती, बाबाचा विश्वास, बाबांनी विश्वास केला आणि तुमचा शब्द पूर्ण केला, मुलाचा ताप गेला. म्हणजे आम्ही गुन्हेगार आम्हीच झालो ना. जर त्या मुलाला संस्कार नाही मिळाले, तो मुलगा बैठकीत जात नसेल, काय शिकणार आहे, कुठं पाहणार आहे देवाला? आणि आम्हाला कोण मार्गदर्शन करणार आहे? कोण आहे असा त्यागी पुरुष आम्हाला मार्गदर्शन करेल? तर बाबा होते. फक्त बाबा आहे मानव धर्माचे मार्गदर्शक. आम्ही मार्गदर्शक आहोत नाही. कार्यकर्ता ही पदवी होती सुरुवातीला. हा जेव्हा मार्ग निघाला, मार्गदर्शक हा शब्द नव्हता. मार्गदर्शक एकच, महान त्यागी बाबा जुंदेजी. कारण बाबांनी त्याग केला, परंतु मंडळाने कालांतराने मार्गदर्शक ही पदवी कार्यकर्त्याला देण्यात आली. नाही तर मार्गदर्शक होते फक्त बाबा.
मार्गदर्शकांना कोणता त्याग नाही केला, मार्गदर्शकाजवळ काहीच नाही. म्हणून आम्हाला जर घडवायचं आहे, आमचं जीवन घडवायचं आहे, आणि आम्ही जरी दुःख दूर केलं, सुखी जरी झालं तरी काही नवल नाही केलं. आम्ही का केलं हो? काय देवाला काही दान दिलं आम्ही? मरेपर्यंत देवाला मागण्याचंच कार्य केलं. त्याच्यात मी सुद्धा लोभी आहे. मी देवाला आयुष्य मागितलं, मुलं मागितलं, नोकरी मागितली, म्हणजे जीवनभर देवाला मागण्याचंच काम आम्ही करत आहोत, तरीही आपलं पोट भरलं नाही. म्हणून स्वाभिमानी आपल्याला बनायचं आहे. या मार्गावर या ठिकाणी खूप चांगलं मार्गदर्शन झालं, परंतु आम्हाला ते मनाला लावून घ्यावं लागेल. स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये, आहे की नाही हा शब्द? आणि खरंच या मार्गाची जे स्त्री या शब्दाचं पालन करत असेल, त्या बाईनं म्हणावं का मला केसा एवढं तरी दुःख आहे म्हणून दाखवा. हा साधारण त्याग नाही आहे स्त्रीचा, खूप मोठा त्याग आहे, हा मोठा त्याग आहे. परंतु याचं पालन आमच्याकडून होत नाही. आम्ही लहानशी गोष्ट समजतो, कुटुंबातली बोललं तर काय होते, होतच आहे, घरच आहे, चालतेच आहे. छोट्या गोष्टीपासून आमचे मन भटकतात, आमचे विचार भटकतात. म्हणून हा मार्ग जो आहे समजण्याचा मार्ग आहे. ह्या मार्गाची एवढी धुंद आहे का या धुंदीमध्ये एखादं तुमच्यानं काही खाण्यातही येऊन गेलं असेल ना तरी काही होत नाही. आता त्यागाच्या कार्यामध्ये मला माहित नाही आज ती सेविका आली का नाही, तर मी चेहरा विसरून गेलो. त्या बाईनं सांगितलं, काकाजी म्हणे सायंकाळी वांग्याची भाजी बनवली होती म्हणे, मी फार्मसीमध्ये बसला राहतो. ती आली तिथे सांगायला, आज आली का तर माहित नाही मला, वांग्याची भाजी बनवली होती म्हणे. बाई म्हणलं तर चांगलं झालं बनवली तर. अजी काकाजी सांगू का म्हणजे? म्हणलं सांगलं मग काय तर माझ्या याच्यात सुरू होता. अजी म्हणते आमचे जेवण वगैरे झाले म्हणते, आम्ही सगळे जेवायला बसलो म्हणते, आणि जेवण करता करता सगळ्याच्या बाहेर चाटामध्ये ते वांग्याची भाजी बरोबर आली. आणि तिच्या पतीच्या ताटामध्ये काय केलं, मेंढकी ते पूर्ण मांस वगैरे गळलेलं, ते खिडकीतून वगैरे आली असेल, छोटी लहानची मेंढकी असेल, ते काही समजली नाही, आणि ते मेंढकी तिच्या पतीच्या ताटात गेली. तरीही काही झालं नाही. आपल्याला नाव नाही आठवत तिचे त्यागाचे कार्य होते का साध्या कार्यात होती तर माहित नाही, तेवढं आली असेल कदाचित. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे का न कळत म्हणतो याला आपण, न कळत. तर हे न कळत जे होते भगवंत बिना माफी मागितल्यानं माफ करून टाकतो, न कळत चूक. परंतु चूक जे होते ते खरी चूक आहे. जसं पतीने म्हटलं चहा बनवतो, मग तिथं काय असते, मुलं असतात, मुली असतात त्यांना, म्हणजे पती पत्नीला आदेश करते, तर ती पत्नी काय करते, बाई चहा मान बरं, म्हणजे तो आदेशाला पार्सल करतात. नाही पार्सल केलं तर काय होते, किंवा मुलाला सांगतात हे कर बापू ते कर बापू. सांगणं वाईट नाही आहे, चांगलं आहे, परंतु संस्कारामध्ये घडवा. आपल्या इकडे बरेचसे पोरं आहेत जे बहीण भाऊ असे भांडतात घरामध्ये, एवढे भांडतात, स्वतःच ते पाणी नाही घेत, जेव नाही घेत, ताट नाही घेऊ, आणि प्रॉपर्टी हिस्सा तिला आणतात, त्या बहिणीला राबवतात घरामध्ये, आणि आपणही लाड करतो, पोरगा होईना आपला, त्याला त्याची थोडीशी जिरवायला पाहिजे ना. अबे काढू तो झाडू मार थोडासा, मम्मी चाहताना काम ना हो, कपडे वाळू टाक, पिळूला काय होते असं केलं तर. पण आम्ही लाडावतो आमच्या लेकराला, आणि मग तो लग्न झाल्यावर म्हणते पप्पा मध्ये वेगळं व्हायचं. याले दिवशी कोण आहे, बाबा आहे, भगवान आहे, याले दिवशी आम्ही आहो ना.
कारण आम्ही आमच्या लेकराला संस्कार देतात नाही आलं. मग ते सांगितलं एका जणाने की ती 4 वर्षानंतर त्याग घडवलं त्या पोरांना. कुठं आहे आता? 2-2.5 महिन्यात 2 महिन्यात त्याग घडवायला पाहिजे, ज्यांचंही लग्न झालं त्यांनी. हा बाबाचा आदेश आहे. तर काही काही गोष्टी कशा आहे, सुख आम्हाला ह्या भगवत भक्तीपासून आम्हाला दूर नेऊन राहिलं, दूर नेत आहे. आणि करायचं काय आहे शेवटी आम्हाला? माझं तर आयुष्य झालं म्हणायला हरकत नाही. मला सगळं दिलं, मला कोणी जवळ उभं केलं नसतं अशी माझी गत होती. माझ्या गावाच्या पाठीमागं माझे गाव आहे ससेगाव. इथे भोईरजी म्हणून आहे माझा मित्र, तोही मार्गावर आहे. पूर्ण परिवार त्यांच्या मार्गावर आहे. भोईर परिवार मोठं कुटुंब आहे, मार्गावर आले. कधी कधी नालेले पाणी राहायचं इथं राहत होतो. कोईला पायदळ सायकल जात होतो. आता मुलांना सांगून पहा बरं जातात का? आमच्या घरापासून कुठं पार्टीत जायचं राहिलं तरी गाडी लागते मुलांना. आणि मुलांना समजवायला गेलं तर तुमचा काळ होता म्हणते. आम्ही नशीबवाले आहोत म्हणते. तुमच्या मायबापाजवळ पैसा नव्हता, आमच्या मायबापाजवळ आहे ना म्हणते पैसा. गाडीने जातील, नसतं फिरतील, हे करतील ते करतील. करा, एन्जॉय करा. जीवन आहे एन्जॉय करण्यासाठी. एन्जॉय भरपूर करा, पण कसं नियमात बसून करायचं आहे आपल्याला. कारण नियमाला जर आम्ही सोडलं तर आमच्यावर दुःख आल्याशिवाय राहणार नाही. कारण बाबांचे विचार असे आहे का या मार्गाचा सेवक गरीब आणि दुःखी राहू शकत नाही. मग आम्ही आमच्या विचाराने दुःखी होतो, आम्ही आमच्या कर्माने दुःखी होतो. एवढा चांगला मार्ग आहे हा का बाबांनी जे दिलं ते साधारण नाही आहे. बाबांचा त्याग आहे म्हणून आमची ठाकुरकी आहे, नाही तर हनुमानजीनं जवळ नसतं केलं काय मला? तोच हनुमानजीनं आम्हाला धुतकारलं होतं, तो काळ होता आमच्यावर. पण बाबांचा त्याग आमच्या कामामध्ये आला. म्हणून हळूहळू सुधारणा करा, परंतु करा की जेणेकरून आपला परिवार चांगला राहिला पाहिजे, मुलाबाळांचं शिक्षणही झालं पाहिजे आणि घरामधली मर्यादा तुटली नाही पाहिजे. सासू-सुनेचे भांडण होतात, कुटुंबामध्ये एकता भंग होते. कायची विनंती केली करतो आम्ही? स्वतःच्या आईला आम्ही चांगलं ठेवू नाही शकत, काय करून राहिलो आम्ही या मार्गावर? काय बाबा आम्हाला शाबासकी देतील का? हा मार्गात देवाची सेवा नाहीये, मानवाची सेवा आहे. हा मार्गाचं नाव मला तिथे गुजरेदानाने बोलले, मानवाचा मार्ग आहे, मानव धर्म आहे. म्हणजे माणसाने माणसाला ओळखायचं आहे. जन्म देणाऱ्या माय बापाला आपण ओळखत नाही, बाहेरच्या दोस्त मित्राला ओळखतो. आपले बरोबरचे लेकरं झाल्यावर त्यांना बाहेरचे दोस्त मित्र मोठे गोड वाटतात ना, घरचे लोक कडू वाटते. मार्गावर राहू नये. कोणत्या दिशेने चालली आमच्या समोरची पिढी, कोणत्या मार्गाने चालली याची वेळ आमच्यावर येणार आहे. म्हणून याच्यासाठी आम्हाला परमेश्वरी कृपेचं कार्य करणं गरजेचं आहे. मार्गदर्शन कोण करणार आहे? फक्त महानयोगी बाबा जुमदेवजी. आणि ते मार्गदर्शन कुठं होते? भगवंत गुणाच्या बैठकीमध्ये. आणि भगवंत कार्याच्या बैठकीत ज्या गावामध्ये एकतर ठेवण्याचा प्रयत्न करा. तारणी गावामध्ये खरोखर मला आनंद वाटते. सगळ्या सेवकांची एकता आहे तारणी गावामध्ये. कोणी असं फुटलेलं नाही, कोणी असं बाहेर गेलेलं नाही. एक दुसऱ्याला माफ करतात, मस्त गुन्ह्या गोविंदाने राहतात. आणि पटाबद्दल पटावर शक्यतो नका जाऊ, काही फायदा नाही जाऊन आमचा. मी मार्गावर आलो तेव्हापासून पटावर गेलो नाही. मी जात होतो पण अनेकात होतो तेव्हा, लहान होतो तेव्हा. पटावर अजून मला दाग लागला नाही. आणि आपण तसे जर वागलो तर खरोखर आपलं चांगलं होणार आहे. आणि खरं सुख कुठं आहे? खरं सुख आहे मुलांना संस्कारी बनवण्या, मुलांना शिक्षण द्या. ज्याप्रमाणे आपण
मुलगा मोठ्या मोठ्या डिग्र्या घेते, कॉलेज करते, विदेशात जाते, पण माणुसकीचा धडा शिकत नाही. मग काय करत? आपण खूप खुश होतो, पण हा माझा बाप आहे, ही माझी आई आहे, यांचं दुःख नाही पाहू शकत, त्यांची सेवा नाही करू शकत, तर आम्ही सेवक नाही बनवू शकत. आम्ही जशी भगवंताजवळ विनंती करतो, तन धनानं विनंती करतो भगवंताजवळ, पण कुटुंबात एखाद्या सोबत जरी वैरत्व असेल की नाही, ते विनंती भगवान मान्य करत नाही. तिरस्कार, वैरत्व हे काढावं लागेल. आम्ही जरी आईला बोललो आणि इकडे देवाची विनंती केली, पण त्या भगवंताजवळ आई बसलेली राहते, दिसणार नाही तुम्हाला. तिची आत्मा टोच आहे ना, त्या परमेश्वरी भगवंताला तिची आत्मा टोच आहे. म्हणून खुश कोणाला करायचे आहे, एक हवन कमी झालं तर चालत, भगवत कार्य कमी करू नका. आणि कुटुंबात एकता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा. तुम्हाला अडचण येईल, तुम्ही कार्य करून टाका, पहाटेले उठून जा, विनंती करा, हवन करायचा असेल हवनही करून टाका, शेतोरच्याचं सामान आणून घरी हवनही करून टाका. हे सगळं सोपं आहे, पण कुटुंबात एकता कर म्हटलं, सासवा सुनाचे भांडणं होतात, आई वडिलाचे भांडणं होतात, हे या मार्गात नाही झालं पाहिजे. हा निश्चय करायचा आहे आम्हाला. आम्हाला सेवा करायची आहे. आम्हाला आई वडिलापासून आम्हाला हा मार्ग मिळाला, आई वडिलाच्या पुण्यापायी आम्हाला हा मार्ग मिळाला. खरे देव म्हणजे आम्हाला आमचे जन्म देणारे आई आणि वडील, त्यांच्यावर प्रेम करा. आणि मग पहा तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा शब्द भगवान पूर्ण करते का नाही करते. बिलकुल करेल, बिलकुल करेल. कसे प्रसंग राहा. आमचे सोडते बाबा पहा, एवढी वय झाली, एवढी वय झाली, सुरुवातीपासून ते भगवत कार्यात राहतात. मग सुरुवातीपासून कोष्टी समाजाची वय, मटण उटण काही खात नव्हते. बाबा त्यांना साधी गोवत म्हणायचे. किती? 70 वर्षी मार्गावर आलो. पण हुशार माणूस आहे, फक्त ऐकायला कमी जाते. हुशार आहे, त्यांना पंचांग समजते, पंचांग भविष्य पाहतात ते. आणि मार्गावर आल्यावरही तेच काम करत होते. मार्गावर आल्यावर कोणाचं लग्न जुळत नाही, या दिवशी जुळत, एवढे गुण नाही मिळत, मग ते तसं करा. कोर्टाची तारीख असेल ना, मग या टायमाला तुम्ही कोर्टात जा. एवढे हुशार का मार्गावर आल्यावरही पंचांग चांगलं यायचं चालूच होतं. पण भगवान नाही सोडत. माणूस किती काही हुशार राहिला, भगवान सोडत नाही. पंचांग पाहता पाहता काय झालं, त्यांच्या पायाला टीक झाली. आता ते टीक बसत नव्हते, तर ते बेडनं कापत जात होते बाबाजी आपली टीक बसतच नव्हती त्यांची. मग त्यांना असं म्हटलं का आपण बाबाकडे चाललं जावं बा, पायाची टीक बसून नाही राहिली. तर मग बाबाकडे गेले ते आणि बाबाला म्हणतात, बाबा माझ्या पायाला टीक झाली, बसूनच नाही राहिली. बाबा चुपचाप राहिले. याने म्हणते का बाबाला मी सांगून राहिले, बाबा माझ्यासोबत मला काही सांगून नाही राहिले, मार्गदर्शन करून नाही राहिले. मग पुन्हा म्हटलं बाबाला, बाबा माझ्या पायात टीक झाली. बाबा अंतर्यामी, भगवंताचं रूप आहेत आपले बाबा, आणि भगवंताचं रूप आहे म्हणून गेले नाही. बाबा सगळ्याच्या आत्म्यामध्ये आहे म्हणून समाधानी आहे बरं आपल्याला. बाबा अमर आहे, सगळ्याच्या आत्म्यात आहे म्हणून समाधानी आहे. तर बाबा अंतर्यामी आहे. बाबा मग त्यांना विचारतात, काहून झाली बघ, माहित नाही बाबा. मग बाबाने म्हटलं, तुम्ही काही पंचांग पाहता का म्हणून.
हो बाबा म्हणे ते बंद करा म्हणे पंचायत पाहणं, राशी भविष्य पंचायत, आणि माफीचे कार्य दिले. घरी येता येता ते ठीक बसून गेले. म्हणजे आपण नियमानं जरी वागलो आणि लहानची जरी चूक केली तर ती चूक वर येते. कोण आणते वर? कोणाला तसं काय बाबाला स्वप्न पडलं असेल का? नाही. वर आणणारा कोण आहे आपल्याजवळ? जसं बघाची त्या सेवकात सांगितलं विड्याची चूक झाली, बाईनं शब्द तोडला, कोण आणलं वर? त्याला स्वप्नात तर कोणी येऊन सांगितलं नाही, पण तो भगवान. आम्ही म्हणतो ना भगवान कुठं आहे? जसे आम्ही कर्म करून राहिलो तसाच भगवान कर्म करते आणि भगवंताचे कर्म करते आहे. आमचे कर्म वर आणतो तो मिळून भगवान. तर बाबाजीचे कर्म कसे बाबानं वर आणले. ते विड्याची चूक फोड्याच्या रूपात आली. आईचा शब्द सफल झाला, 4.5 लाखाचा 6 लाखाचा पॅकेज मिळाला घरी राहून. म्हणजे कशी क्रिया होत आहे या मार्गावर, ते कशी होत आहे क्रिया? तर याचं कारण एकच आहे का बाबांचा आदेश. म्हणून बाबांच्या आदेशाचं पालन करणं सगळ्यांना गरजेचं आहे. जेवढं जमते तेवढं करण्याचा प्रयत्न करा. या मार्गावर गरीब आणि दुःखी कोणी राहणार नाही, हे बाबांचे शब्द आहे. जुने विचार बंद करा आणि मार्गदर्शकाच्या शब्दाचं पालन करा. म्हणजे मार्गदर्शकाच्या शब्दाचं पालन म्हणजे याचा अर्थ उलट सुलट काढू नका. जे तत्वशब्द नियमानं मार्गदर्शन करतात त्यांचं पालन तुम्हाला करायचं आहे, मलाही करायचं आहे. मलाही माझ्या मार्गदर्शकाचं पालन करायचं आहे आणि मी करत आलो. माझ्या मार्गदर्शकांनी एकच वेळा म्हटलं, बापू म्हणे घरचं काम सोडून दिलो पण चर्चा बैठक सोडायची नाही, भवनातला कार्यक्रम सोडायचा नाही म्हणे. त्याचं पालन मी आजही करत आहोत. जेवढं जमेल तेवढं. आणि योगायोग तर असा दिला या भगवंताने का मला काम करायची गरज नाही पडली. पोट भरून देणारी पत्नी भेटली, कामाला जायची गरज नाही. आता मुलं धंदा कामाला लागले, मुलगा एक डॉक्टर झाला, दुसरा भंडाऱ्याला नोकरीवर आहे. म्हणजे मला आयचं म्हणजे का म्हणून हलाल बनवून टाकलं. म्हणजे हलाल बनवलं. कुठं कार्यक्रमात आलं, पहिलं साध्या कार्यात होतो, मस्त पाणी वाटतं. पाणी जेवू वाढो. त्या भवनामध्ये पंगत वाढली होती एकदा. आणि आमच्या गट नंबर 9 मध्ये मी साधे कार्यावर होतो. मला एका सेवका, तो पंकज गिरी नावाचा सेवक होता, बाबाचा दौरा आलता पार्टीमध्ये आमच्या भांडेवाडीमध्ये. सोडते बाबाचे असतील त्यावेळेस, आमची ओळख नव्हती. तर असे जे कार्यकर्ता लोक आपले स्टेजवर मानवाईक म्हणून घेतो ना आपण, जे कामं करतात, चांगले बोलतात, शिकवतात, अशा लोकांना आपण संधी देतो. तर आमच्या गटात एक कार्यकर्ता म्हणून होता पंकज गिरी, तो भगवंतामध्ये विलीन झाला. तो झालं काय, बाबांच्या दौरा पार्टीमध्ये येणार होता. तर तो गिरी नावाचा सेवक मला काय म्हणते, सगळे म्हणते हा दौरा येत आहे म्हणते, तो पाणी वाटायचं काम कर म्हणते. तर मला त्या कार्यकर्त्याचा खूप राग आला. जसं आता गुंडळीची काहीतरी कापडावा यायचं आहे ना, काना व्हायची तुमच्या गुंडळीची. तर हे जसे कार्यकर्ता आहे, तर त्यानं म्हणलं, तो मला शहाणपण सांगायला लागला, तू म्हणे पाणी वाटायचं काम कर. मला त्याचा राग आला. म्हटलं हे कार्यकर्ता मार्गदर्शन झाले खूप मनमानी करतात. म्हणजे काही पाहत नाही, काही नाही, पाणी वाढ, जेव वाढ, झाडू मार, चटई टाक, हेच कामं सांगते. मला त्याचा राग आला. पण मार्गदर्शकाने सांगितलं होतं, पहिल्याचा काळ कसा होता, मार्गदर्शक का म्हणे तो जुना सेवक आहे त्याचं ऐकायचं, तुझ्यापेक्षा जुना आहे ना त्याचं ऐकायचं. तर म्हटलं आपल्यापेक्षा जुना आहे, यानं पाणी वाटायला सांगितलं, आपल्याला वाटाच लागला. मग भगवंताने म्हटलं, बाबा मी पाणी घेऊन वाटतो.
पण माझी इच्छा आहे का माणसाची बाबा जोगदेवजी 2 शब्द तरी बोलले पाहिजे माझ्यासोबत, नाही तर हे लमच्या मलाही खातील आणि मला बालटी घेऊन फिरवाले जातील त्या भगवत कार्यामध्ये. हे मस्त बोलते चालते, बाबाजवळ बसते, बाबाच्या गोष्टी सांगते, साध्या सेवकाला कुठे जाऊ देत होते बाबाजवळ. म्हणलं हे लोक चांगले राहतील. भगवंताला म्हटलं बाबा माझ्यासोबत बोलले पाहिजे हा शब्द ठेवला आणि साधे कार्यामध्ये त्या दौऱ्या बाबा असे आले आणि मी आपली पाण्याची बालटी घेतली. पूर्ण दौरा होईपर्यंत पाण्याची बालटी खाली ठेवली नाही, शब्दाचं पालन केलं. आता बाबा बोलले पाहिजे. म्हटलं आता बाबा तर आपण तर जाऊ नाही शकत भीतो. म्हणलं बाबा तर नाही बोलणार म्हटलं आपल्यासोबत. बाबाचं जेवण झालं. त्या दौऱ्यामध्ये एक घटना घडली. पहा घटना कशा घडतात, सेवकाचा ताव कसा असते, अहंकार कसा असतो. आमच्या गटात येवलेकर बाई आहे. आता साधारण शब्द निघतात, त्यांच्या मार्गदर्शनामधून शब्द निघून गेला का माझ्या मुलाने विनंती केली म्हणे बाबांचा दौरा आहे तर बाबा स्टेजवर बसून शब्द कसे निघाले, बाबांचा दौरा आहे, भगवंता पाणी नको येऊ द्या अशी विनंती माझ्या मुलानं केली म्हणे, तर पाणी नाही आला म्हणे. पहा म्हणे पाणी नाही आला म्हणे. आता वाईट शब्द आहे का? वाईट शब्द नाही आहे, पण दुसऱ्या एका सेवकाला राग आला. रोकडी नावाचा सेवक पार घेतला, तोही भगवंताचा विलीन झाला. त्याला खूप मोठा राग आला. असा राग आला त्याला वाटलं अरे बाईच्याच पोरानं विनंती केली का, आम्ही विनंती केली ना, मग बाईनं असं म्हणाले पाहिजे का सगळ्या सेवकाने विनंती केली म्हणून पाणी नाही आला असं म्हणाले पाहिजे बाईनं. म्हणून कार्यकर्ता झाली तर हुशार झाले नाही का. त्याला राग आला. बाजूने घर होतं जसं तुमचं कोकाटेजी जवळ घर आहे बस असं त्याचं घर होतं. तो घरी गेला, हातपाय धुतला, भगवंताजवळ उद्बत्ती लावली ना भगवंताला विनंती काय करते ते बाबा मांडली जोरदार पाणी होत्या. म्हणजे कसे सेवकाचे भाव कसे आमचे. आता एक सेवक म्हणते बाबा पाणी नको येऊ द्या, दुसरा म्हणते जोरदार पाणी येऊ द्या. मग बाबानं कोणाचं ऐकावं. बाबा स्टेजवर जेवण करत होते, त्यानं तिकडे विनंती केली, धडाधड पाणी आला. आणि जो माझा शब्द होता का बाबा माझ्यासोबत काहीतरी बोलले पाहिजे तर पाणी वाटेल असंच पाणी वाटत होतो. मग बाबांनी इकडे म्हणते पहा सुपारी देशील का नाही म्हणते, सुपारी देणं म्हणते. म्हणजे भगवान शब्द पूर्ण करते आपले. पण आम्हाला अहंकार नाही आला पाहिजे. माझंच ऐकते असंही नाही वाटलं पाहिजे का भगवान माझंच ऐकते बा, जेणेकरून तो काय नौकर आहे का आपला. आमच्या कर्मानुसार आम्हाला हा मार्ग मिळाला आणि याला चालवायचा आहे तर आपला परिवार सजवा. तुम्ही गरीब नाही राहिले. आता मार्गावर यायचं पहिलं होते गरीब आणि दुखी, आता या मार्गावर कोणीही गरीब नाही. आणि राहिला असेल तर तो आपल्या विचारानं, तो आपल्या अनितीनं, तो आपल्या कर्मानं राहिला असेल. म्हणून तुम्ही गरीब नाही. मग तुम्ही गरीब नाही तर तुमची समोरची पिढीलाही गरीब नका होऊ देऊ. या मार्गाचे नियम जर तोडले का नाही तर सामनीची पिढी गरीब आणि दुःखी होईल का नाही, होणार आहे. म्हणून सावध व्हा, तत्वशुद्धी नियमाने वागण्याचा प्रयत्न करा आणि भगवंत गुणाच्या बैठकीत ज्या एक दुसऱ्यानं काही बोलणार असेल त्याला क्षमा करा. आणि मी सुद्धा माझे एकच कार्य राहिलं, सगळं मला मिळालं. मरेपर्यंत बाबाच्या आदेशाप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने बाबांचं कार्य मीही करत राहील, आपणही करावं. एवढेच बोलून मी माझी जागा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.